नमस्कार. सर्वात आधी सर्वांना दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात लक्ष्मीपूजनासाठी मांडणी कशी करायची. तर अतिशय साधी सोपी मांडणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण लक्ष्मीपूजन हे अतिशय श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे. परंतु साध्या पद्धतीने मांडणी कशी करून लक्ष्मीपूजन करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार असल्यामुळे आपल्या घरामधील उशीरपर्यंत कुणीही झोपून राहायचं नाही. सर्वांनी लवकर उठून आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर देवाला नमस्कार करून घ्यायचा आहे. आपली स्वामींची जी काही नित्यसेवा असेल महिलांची ती करून घ्यायची आहे. तर यंदाचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तसुद्धा 6 ते 8:30 वाजेपर्यंत आपण लक्ष्मीपूजन करू शकतो. हा तिन्ही सांजेचा प्रदोष काळाचा वेळ आहे. तो लक्ष्मीपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि या वेळेमध्ये आपण लक्ष्मीपूजन करायचे आहे. आता लक्ष्मीपूजनासाठी आपण जी जागा निवडलेली आहे ती जागा आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र, गंगाजल किंवा हळद असं टाकून आपल्याला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. जागा कोरडी करून झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग असेल तरीही चालेल. आता हा चौरंग योग्य दिशेला ठेवण्याच्या अगोदरच आपल्याला त्याखाली एक स्वस्तिक चिन्ह करून घ्यायचं आहे. स्वस्तिक चिन्ह आपण रांगोळीने काढू शकतो किंवा तांदळामध्ये थोडीशी हळद मिक्स करून आपण त्यांनी ते स्वस्तिक चिन्ह काढू शकतो. आणि स्वस्तिक चिन्हाला आपल्याला हळदी कुंकू फूल ठेवायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला त्या चौरंगावरती एक लाल कलरचं वस्त्र अंथरायचं आहे. आता आपल्या हाताच्या उजव्या बाजूस शंख आणि घंटा ठेवायचा आहे. त्यांचीसुद्धा हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. आता आपण हाताच्या उजव्या बाजूलाच कलश स्थापना करणार आहोत. तर कलश स्थापना करण्यासाठी एक तांब्या भरून घ्यायचा आहे. तांब्या स्वच्छ असावा. त्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचे नाणे, एक नवी कोरी सुपारी कलशामध्ये सोडावी आणि त्याचप्रमाणे हळदी कुंकू फुले अक्षतासुद्धा वाहावेत. आता कलशावरती एक स्वच्छ नारळ धुवून घ्यायचा आहे. तो नारळ आपल्याला कलशावरती ठेवून त्या नारळाच्या भोवती आपल्याला 5 विड्याची पाने किंवा आंब्याची पाने असतील तरीही चालणार आहेत. ही पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर ती नारळाच्या भोवती आपल्याला लावून घ्यायची आहेत. आता नारळाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि कलशाला सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक चिन्हाच्या दोन्ही बाजूला 2-2 रेषा ओढायला अजिबात विसरायचं नाही आहे. कारण 2 रेषा ओढल्याशिवाय स्वस्तिक चिन्ह पूर्ण होत नाही. म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर कलशावरती आपण जो नारळ आहे त्याला एक वेणी घालून घ्यायची आहे किंवा कोणत्याही प्रकारचे फुलं असतील तर ती फुले आपण तिथे वाहून घ्यायची आहेत. त्यानंतर नारळाला एखादा सोन्याचा अलंकार घालावा. अलंकार हा सोन्याचाच असावा. सोन्याचा नसेल तर चांदीचा एखादा अलंकार असेल तरीही चालेल. परंतु या दिवशी मात्र आर्टिफिशियल दागिने किंवा खोटे दागिने लक्ष्मीपूजनासाठी वापरू नयेत. जे काही आपल्याकडे सोन्याचे दागिने असतील तर त्यातला एखादा दागिना आपण तिथे वापरू शकतो. आता आपल्याला हा कलश आपल्या हाताच्या उजव्या बाजूस स्थापन करून घ्यायचा आहे. आता आपल्या हाताची उजवी बाजू म्हणजेच जी पूजेची असणार आहे ती डावी बाजू येणार आहे. तर पूजेच्या डाव्या बाजूला आपण हा कलश स्थापन करून घ्यायचा आहे. आता कलश स्थापन करण्यापूर्वी त्यावरती अगोदर तांदळाची रास करावी. त्यावरती हळदी कुंकू व्हावे आणि त्यानंतर तो कलश आपल्याला तिथे स्थापन करायचा आहे. आता चौरंगाच्या बाजूला आपल्याला सुंदरशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर 2 समया आपल्याकडे एकसारख्या असतील तर त्या 2 समया प्रज्वलित करायच्या आहे. त्यासाठी आपल्याला 2-2 या प्रकारे जोड वाती घ्यायच्या आहेत. तुपाचा दिवा लावणे शक्य असेल तर तूप घालायचं आहे आणि तेल जर शक्य असेल तर तिळाचं तेल अतिशय उत्तम. तिळाचे तेल आपण या दिवशी वापरू शकतो. आता समया लावून घेतल्यानंतर आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती मूर्ती घ्यायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिची स्थापना करायची आहे. सर्वात मध्ये सेंटरला आपल्याला तांदळाची छोटीशी रास करायची आहे. त्यावरती हळदी कुंकू टाकून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. त्याचप्रमाणे कापसाचं वस्त्र देखील गणपती बाप्पांना घालायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या समोरच आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे छोटीशी. त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा असा करून तो नैवेद्य गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचा आहे. आता गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा सुद्धा विधिवत अभिषेक करून घ्यायचा. शक्यतो अभिषेक सर्व देवांना या दिवशी पंचामृतानेच करावा.
कारण यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते आणि ती आपल्याला फळसुद्धा देत असते. बऱ्याच वेळा आपल्याकडून एक चूक होते, ती म्हणजे आपण माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा पूजेमध्ये ठेवतो आणि माता लक्ष्मीचा फोटोसुद्धा आपण पूजेमध्ये वापरत असतो. तर आपण असे न करता आपल्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्ती आपल्याकडे सिंगलच असणार आहे, परंतु आपण जर फोटो घेतला तर विष्णूंसोबतचा जो फोटो आहे तो आपण लक्ष्मीपूजनासाठी वापरणे अतिशय शुभ आहे. त्यामुळे शक्यतो आपण प्रतिमाच घ्यावी. म्हणजेच ज्या फोटोमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आहेत तो फोटो आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी वापरणे खूप शुभ आहे. म्हणून तो फोटो आपल्याला निवडायचा आहे. नसेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला असा फोटो अवश्य खरेदी करायचा आहे. कारण माता लक्ष्मीची कोणतीही सेवा ही विष्णूंशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एकत्रितपणे असलेला फोटोच आपल्याला पूजेसाठी वापरायचा आहे. दुसरं म्हणजे जर आपल्याकडे माता लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती बाप्पांचा एकत्रितपणे जर फोटो असेल तर तो सुद्धा वापरला तरीही चालेल. आणि असा जर फोटो आपण पूजेमध्ये ठेवणार असेल तर गणपती बाप्पांची वेगळी मूर्ती स्थापन करण्याची गरज नाही, यामध्येच आपण पूजा करू शकतो. आता हा फोटो आपल्याला कलशाच्या मागे किंवा पुढे थोडीशी जागा ॲडजस्ट होत असेल तर तिथे ठेवायचं आहे. फोटोला हार घालून घ्यायचा आहे. धूप, दीप, फुले, अक्षता, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुबेर देवतांची मूर्ती. आपल्याकडे जर कुबेर देवतांची मूर्ती असेल तर ती आपण पूजेमध्ये अवश्य वापरायची आहे. कारण लक्ष्मी कुबेर पूजन आपण या दिवशी करत असतो. त्यामुळे लक्ष्मी मातेसोबतच कुबेर देवतांची सुद्धा पूजा या दिवशी आपल्याला मनापासून करायची आहे. आता कुबेरांची सुद्धा आपल्याला पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीसाठी आपण घरामध्ये गोड खिरीचा नैवेद्य बनवायचा आहे. गोड खिरीचा नैवेद्यामध्ये आपण तांदळाची खीर बनवू शकतो किंवा शेवयांची खीर बनवू शकतो. बाहेरून आपण मिठाई वगैरे आणलेलेच असतात, परंतु माता लक्ष्मीला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरामध्येच बनवलेला एखादा गोडाचा नैवेद्य प्रसन्न करतो. नंतर दिवाळीच्या फराळांचे जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला ठेवायचे आहे. तेच 5 फळे ठेवावीत. आणि पांढरी मिठाई असेल तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. पांढरी मिठाईचा नैवेद्य आपण माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. आता आपल्याकडे जी केरसुणी आपण नवीन आणलेली आहे तिची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. हळदी कुंकू, फुले, अक्षता वाहून केरसुणीची पूजा आपण माता लक्ष्मी स्वरूप मानून करायची आहे. बरोबर आपल्याला चौरंगावरती एक पानाचा विडा अवश्य ठेवायचा आहे. पानाच्या विड्यावरती 1 रुपयांचे नाणे, सुपारी, हळकुंड अशा पद्धतीने तो विडा आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचा आहे. त्यानंतर घरामध्ये जे काही सोन्याचे अलंकार असतील, चांदीचे अलंकार असतील, नवीन घेतलेले असतील, जुने असतील, जे काही असेल ते स्वच्छ करून एखाद्या प्लेटमध्ये ठेवून याची सुद्धा आपल्याला या धनाची पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मी आपल्या या धनामध्ये उत्तरोत्तर वाढ करणार आहे असे म्हणून आपल्याला तिची विनंती करून या धनाची पूजा करून घ्यायची आहे. नंतर ज्या पैशांच्या नोटा आहेत किंवा नाणी आहेत ते सुद्धा एका प्लेटमध्ये घेऊन त्यांची सुद्धा पंचोपचारे पूजा करायची आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण असतो आणि यामध्ये लक्ष्मीपूजनाला अतिशय महत्त्व असल्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढ्या पणत्या असतील, समया असतील किंवा मातीच्या पणत्या असतील त्या सर्व एकत्रित करायच्या आहेत. त्यामध्ये कापसाच्या वाती घालून, तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल घालून सगळ्या पूजेमध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक पंती असं करून भरपूर अशा पंत्या लावून घ्यायच्या आहेत. कारण या पंत्यांनीच लक्ष्मीपूजन उजळून निघतं आणि या पंत्यांचंच खूप महत्त्व आहे. सगळीकडे दिव्याची रोषणाई करायची आहे. कारण लक्ष्मी मातेला अतिशय प्रसन्न करायचं असेल तर भरपूर पंत्या आपण या दिवशी लावायच्या आहेत. घराच्या मुख्य उंबऱ्याजवळ आपल्याला पंत्या लावायला विसरायचं नाही आहे. बाहेर छान रांगोळी काढायची आहे, तिथे सुद्धा भरपूर पंत्या लावायच्या आहेत. तसेच आपली बाल्कनी असेल, घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला पंत्या लावून घ्यायच्या आहेत. आपल्या घरातील तिजोरी असेल तिथे सुद्धा आपल्याला एक पंती ठेवायची आहे. तिजोरीच्या आतमध्ये न ठेवता ती खाली ठेवली तरीही चालेल. तिजोरीचं या दिवशी पूजन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर बत्ताशे वगैरे असतील तर त्याचा नैवेद्यसुद्धा आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे. तसेच देवघरापासून ते तुळशीपर्यंत लक्ष्मी मातेची पावले आपल्याला काढायची आहेत. ती रांगोळीने काढायची आहेत. त्यावरती हळदी कुंकू, फुले वाहायची आहेत. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजापासून आपल्याला लक्ष्मीची पावले आपल्या देवपूजेपर्यंत काढायची आहेत. त्यामध्ये सुद्धा आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहायची आहेत. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला हात जोडून विनंती करायची आहे. आपल्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्यासुद्धा मातेला सांगायच्या आहेत. तिची अतिशय मनापासून प्रार्थना करायची आहे
आरती करायची आहे. गणपती बाप्पांची आरती सर्वात आधी म्हणायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची आरती बनायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर हिशोबाची एखादी वही असेल तीसुद्धा तिथे बाजूला ठेवून आपल्याला तिचंसुद्धा पूजन करायचं आहे. आता लक्ष्मीपूजन करत असताना आपल्याकडून एक चूक होत असते. ती चूक म्हणजे माता लक्ष्मीचे आपण आगमन करत असतो आपल्या घरामध्ये. त्यामुळे तिन्हीसांजच्या टायमापासून म्हणजे 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या घराचे सर्व दरवाजे उघडे ठेवायचे आहेत. नंतरचं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या रात्री आपल्या घरामध्ये जेवढ्या काही रूम असतील तर त्या प्रत्येक रूमची लाईट आपल्याला या दिवशी चालू ठेवायची आहे. प्रत्येक रूममध्ये एक एक पंथी एक एक दिवासुद्धा लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपण जर लक्ष्मीपूजन करत असेल तर त्यावेळेला एखादा रोखीचा व्यवहार असेल किंवा कोणाला पैसे द्यायचे असतील तर ते अजिबात द्यायचे नाहीत. त्यानंतरचा व्यवहार आपण नंतर बघून घेऊ, परंतु लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपण कोणताही पैशांचा व्यवहार करायचा नाही आहे. तर अशा पद्धतीने काही छोटे मोठे नियम पाळून आपल्याला अतिशय साध्या पद्धतीने मांडणी करून लक्ष्मीपूजन करायचं आहे. या दिवशी कुणाला उणे-धुणे बोलायचं नाही आहे, लहान मुलींचा घरामध्ये अपमान करायचं नाही आहे, स्त्रीचा अपमान करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने धूप दीप नैवेद्य दाखवून आपल्याला माता लक्ष्मीचं साध्या पद्धतीने घरामध्ये आगमन करायचं आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे.